कल्पना करा, तारीख आहे 12 एप्रिल 2026. आता या एका दिवसातल्या काही निवडक बातम्या जर आपण एकत्र केल्या तर त्यातून देशाच्या भविष्याचं किती स्पष्ट चित्र दिसू शकतं. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण नेमकं हेच पाहणार आहोत. तर मग प्रश्न हाच आहे की या वेगवेगळ्या विखुरलेल्या बातम्यांमधून देशाच्या प्रगतीचा मार्ग ओळखायचा कसा. चला तर मग या बातमीपलीकडची गोष्ट काय आहे ते शोधूया आणि बघूया हे सगळे धागेदोरे आपल्याला कुठे घेऊन जातात. तर हे धागेदोरे जोडायला सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, भारताची भविष्याकडे झेप. आणि ही झेप कशाच्या आधारावर आहे, तर तंत्रज्ञान आणि महत्त्वाकांक्षेच्या. आणि बघा या भविष्याच्या चित्राची सुरुवात कुठून होतेय, तर आपल्या मुंबईतून एका जबरदस्त बातमीने. महाराष्ट्राने देशातला पहिला चालकविरहित पॉड टॅक्सी प्रकल्प सुरू केलाय. आता विचार करा, मुंबईसारख्या शहरात ट्रॅफिकची काय अवस्था असते. त्या समस्येवर मात करण्यासाठी हे किती मोठं आणि भविष्यवेधी पाऊल आहे, नाही का. आता ही काही साधी टॅक्सी नाहीये हा, ही आहे एक संपूर्ण स्वयंचलित जलद वाहतूक प्रणाली. म्हणजे काय, तर ही पूर्णपणे AI वर चालते, बॅटरीवर चालणारी, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्णपणे ऑटोमॅटिक. सध्या हा मार्ग आहे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ते कुर्ला. एका पॉडमध्ये 6 लोक बसू शकतात आणि ती ताशी 40 किलोमीटर वेगाने धावते. म्हणजे विचार करा, रस्त्यावरची गर्दी टाळण्यासाठी हा किती जबरदस्त उपाय ठरू शकतो. जमिनीवरून थेट झेप घेऊया अवकाशात. कारण त्याच दिवशी आंध्र प्रदेशमध्ये गगनयान मोहिमेने एक खूप मोठा टप्पा पार केला. अंतराळवीरांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत कसं आणायचं याची एक अत्यंत महत्त्वाची चाचणी यशस्वी झाली. हे तर झालं भारताच्या हायटेक प्रगतीचं अजून एक मोठं उदाहरण. पॉड टॅक्सी, गगनयान हे सगळं तंत्रज्ञान ऐकायला खूपच भारी वाटतं, नाही का. पण या प्रगतीचा खरा अर्थ काय, जोपर्यंत त्याचा फायदा थेट सामान्य माणसापर्यंत पोहोचत नाही. तर चला आता बघूया की नागरिकांसाठी नाविन्यपूर्ण सेवांच्या क्षेत्रात काय घडतंय. तेलंगणा सरकारने एक खूप महत्त्वाचा आणि दूरगामी निर्णय घेतलाय. त्यांनी कॅन्सरला अधिसूचित रोग म्हणजे नोटिफायबल डिझीज म्हणून घोषित केलाय. आता याचा अर्थ काय, सोप्या भाषेत सांगायचं तर आता प्रत्येक हॉस्पिटलला, मग ते सरकारी असो किंवा खाजगी, कॅन्सरच्या प्रत्येक रुग्णाची माहिती सरकारला द्यावीच लागेल. यामुळे होतं काय की सरकारकडे अचूक आकडेवारी येते आणि त्यावर आधारित उपचारांची एक ठोस योजना आखता येते. किती महत्त्वाचा निर्णय हा. आणि आरोग्य सेवेसोबतच सरकारी सेवांमध्ये सर्व समावेशकतेचं एक इतकं सुंदर उदाहरण समोर आलंय ना. भोपाळ बनलंय देशातलं पहिलं असं प्रादेशिक पासपोर्ट ऑफिस जिथे दिव्यांग अर्जदारांसाठी ब्रेल आणि सांकेतिक भाषेत म्हणजे साइन लँग्वेजमध्ये सेवा दिली जाते. म्हणजे बघा, पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया आता खऱ्या अर्थाने सगळ्यांसाठी सोपी झाली आहे. बरं, आपण तंत्रज्ञान पाहिलं, नागरिकांसाठीच्या सेवा पाहिल्या, पण या सगळ्याच्या मुळाशी एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, विकास आणि निसर्ग यांच्यातलं संतुलन. आणि गंमत म्हणजे या एका दिवसाच्या बातम्यांमधून हे अगदी स्पष्ट दिसतंय की हा समतोल साधण्याचा एक जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे. आणि याची सुरुवात होते एका ऐतिहासिक घटनेने. गुजरातच्या जामनगरमध्ये वनतारा युनिव्हर्सिटी स्थापन झाली आहे. आणि हे काही साधंसुधं विद्यापीठ नाही, तर वन्यजीव संवर्धन आणि पशुवैद्यकीय शास्त्रासाठी पूर्णपणे समर्पित असलेलं जगातलं पहिलं विद्यापीठ आहे. आता निसर्गाचा संबंध थेट स्थानिक अर्थव्यवस्थेशी कसा असतो हे दाखवणारी एक एकदम इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपण मखाणे खातो ना, तर जगात जेवढे मखाणे तयार होतात त्यापैकी तब्बल 90% उत्पादन एकट्या बिहारमध्ये होतं. आहे की नाही आश्चर्यकारक. आणि हा निसर्गाशी असलेला संबंध फक्त शेतीपुरता नाहीये. संवर्धनाच्या बाबतीतही एक खूप सकारात्मक बातमी आहे. छत्तीसगडमधलं इंद्रावती व्याघ्र अभयारण्य पर्यटकांसाठी पुन्हा एकदा खुलं झालंय. हे फक्त एक अभयारण्य सुरू होणं नाही, तर हे एक प्रतीक आहे संघर्षाकडून संवर्धनाकडे आणि पर्यावरणस्नेही पर्यटनाकडे होणाऱ्या एका मोठ्या बदलाचं. पण कधीकधी निसर्ग आपलं रौद्र रूपही दाखवतो. अशावेळी मानवी हस्तक्षेप किती महत्त्वाचा ठरतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे ऑपरेशन हिमसेतू. झालं असं की उत्तर सिक्कीममध्ये खूप खराब हवामानामुळे काही पर्यटक अडकले होते. आणि तेव्हा भारतीय लष्कराने ऑपरेशन हिमसेतू राबवून त्या सगळ्यांना सुखरूप बाहेर काढलं. तर हे सगळं देशात घडत होतं. पण याच वेळी भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर काय करत होता. चला आता ज्ञानाच्या जागतिक देवाणघेवाणीचं चित्र बघूया. त्याच एका दिवशी भारतात 2 मोठ्या आंतरराष्ट्रीय परिषदा झाल्या. एकीकडे बंगळुरूमध्ये स्पेस मिशनवर चर्चा सुरू होती, तर दुसरीकडे गोव्यामध्ये राष्ट्रकुल संसदीय परिषदेचं आयोजन झालं होतं. यातून काय दिसतंय, तर भारत फक्त तंत्रज्ञान आणि प्रशासनात प्रगतीच नाही करत आहे, तर या विषयांवरच्या जागतिक चर्चांचं नेतृत्वही करत आहे. तर आपण जे सगळे धागेदोरे पाहिले ते एकत्र जोडल्यावर काय चित्र उभं राहतं.
एकीकडे ऑटोमॅटिक टॅक्सी आणि स्पेस मिशनसारखी तांत्रिक भरारी, दुसरीकडे सगळ्यांसाठी सोप्या होणाऱ्या सरकारी सेवा आणि तिसरीकडे निसर्गासोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न. हे सगळं मिळून एका अशा देशाचं चित्र तयार होतं जो एकाच वेळी अनेक वेगवेगळ्या मार्गांवर पुढे जातोय. आणि हे सगळं आपल्याला एका मूलभूत प्रश्नाकडे घेऊन येतं. एकीकडे टेक्नॉलॉजीची प्रचंड मोठी महत्वाकांक्षा आणि दुसरीकडे निसर्गाशी असलेलं ते खोल नातं. या दोन्हींमध्ये संतुलन साधणं हाच भारताच्या भविष्याचा खरा आणि निर्णायक मार्ग असू शकतो का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?